हा, नमस्कार श्रीकांत. नमस्कार. लिंकला प्रॉब्लेम होता का? नाही, रोजची लिंक वेगळी येते ना. हा, पण ही केव्हाची चालूच होत नव्हती. असं का? मग काही नेटवर्क वगैरे मध्ये कनेक्ट काही प्रॉब्लेम असेल. नाही नाही, वायफाय माझ्याकडे फुल वायफाय आहे. असं का? हम्म. अच्छा. आता तुम्ही शेअर केली त्याच्यातनं मी जॉईन झालो. अच्छा. हा. ठीक आहे. नमो नमः. म्हणूया. पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्. संस्कृतस्य प्रसाराय नैजं सर्वं ददाम्यहम्. संस्कृतस्य सदा भक्तो वन्दे संस्कृतमातरम्. संस्कृतस्य कृते जीवन् संस्कृतस्य कृते यजन् आत्मानमाहुतं मन्ये वन्दे संस्कृतमातरम्. वन्दे संस्कृतमातरम्. चला, काय कुठपर्यंत आलो होतो आपण? चतुर्थ विभक्ती. नाही, आपलं ते पूर्ण झालं होतं. आपण द्वितीय पाठाकडे आलो होतो आणि विशेषण विशेष संबंधाविषयी आपण शिकलो होतो काल. विशेषण विशेष संबंध, त्याच्यातले पहिलं जे होतं विशेषण विशेष संबंध, या द्वितीय पाठ पान नंबर. हो हो हो. हा, त्याच्यातले आपण काही 7-8 वाक्य घेतले होते आणि तुम्हाला घरी वाचायला सांगितलं होतं. शिवाय त्याच्यातला जो दुसरा प्रश्न आहे त्याच्यातही तुम्हाला मी घरी वाचन करायला सांगितलं होतं, कारण त्याच्यामध्ये अनेक वचनी सुद्धा शब्द आलेले आहेत, है ना. तर तुम्ही वाचलं का घरी? ते कालच्या रविवारच्या अभ्यासामध्ये केलं का? त्याच्यातलं काही केलं? आणि जे नाही आलं ते विचारा, केलं असेल तर. केलं का नाही? पहिले सगळ्यांनी पटकन सांगा की याचा अभ्यास केला की नाही. हा, श्रीकांतजी बोला. हा, वाचलंय मी, समोरचं वाचलंय. आता समीचीनः. हा, समीचीनः. आवाज येत नाही बरोबर. कुणाचा? माझा येत नाही आता. खूप डिस्टर्बन्स आहे आवाजात. हो. येतोय का? कोणी बोलायला गेलं की डिस्टर्ब होऊन राहिलं. हो का? बर. हा हा, श्रीकांत महोदय, तुम्ही काय बोलत होते? कोणतं वाक्य म्हणत होते सांगा. आवाज येतोय खडखड खडखड. एकदम मला पण यांना बोल म्हटल्यानंतर मला आवाज आला ना, असं आधी कडकड आवाज लागला.
सगळ्यांनाच येतोय की काय? काही कल्पना नाही. आवाज सगळ्यांना बोलतानाचा आवाज खडखड आवाज येतोय का सगळ्यांना? अनम्यूट होऊन सांगा सगळ्यांच्याकडे कसा आवाज येतोय. पटकन दिशा पुढे जायचंय, उशीर होतोय. नाही आवाज येत होता तो कचकच कचकच कचकच. हा ना, मला येत होता तसाच. बोलायला गेलं की ताई मध्येच कोणाच्या तरी ऑडिओ मधून असा एखादा आवाज आला असेल, पण आता तुमचा आवाज व्यवस्थित येत आहे आणि मधा जो आवाज येत होता तो आता येत नाही. आपण कृपया पुढे शिकवायला सुरुवात करावी. ओके, चला. हा, आता तुम्ही श्रीकांत महोदय काय म्हणत होते ते आधी मला सांगा. तुम्हाला काय डिफिकल्टी आहे कालच्या याच्यातली? श्रीकांत महोदय लेफ्ट झालेले आहेत, नाहीत मला वाटतं मीटिंग मध्ये. काल कधी वर्ग झाला? परवा काल सुट्टी, रविवारची सुट्टी होती. परवा शनिवारी याच वेळेला 8 ते 9 वर्ग झाला. लिंक किशोर जॉईनच नव्हतं होत आहे. नाही, तुम्हाला मी फोन केला होता पण तुम्ही उचलला नाही. 2दा फोन केला तुम्हाला मी. चला आता या एक ऐका, जे वर्ग झालेत आणि जो वर्ग होत आहे त्यांचं रेकॉर्डिंग होत आहे. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्यांचा जरी वर्ग मिस झाला, चुकला असेल तरी त्याचं रेकॉर्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. मी ग्रुपवर जे वर्ग झालेत त्यांची रेकॉर्डिंग टाकणार आहे. ठीक आहे? बरं ठीक आहे. आता पेज नंबर किती आहे? पेज नंबर आपण 35 वर आहोत सध्या. हा, 35 पेज नंबर वरचा दुसरा प्रश्न बघा. खालील दिलेली वाक्ये वाचा. त्याच्यामध्ये विशेषण विशेष संबंधाचे वाक्य आहेत. हा, एकेकाने पटापटा वाचा, म्हणजे समजलं की नाही ते मला कळेल. तुम्हाला पहिला वाचून झालाय का? नाही, वाचा तुम्ही. तत्र एकः बालकः क्रीडति. हा, मग याच्यामध्ये विशेषण कोणतं, विशेष कोणतं पटकन सांगा. बालकः विशेषण, एकः विशेषण. हा, बरोबर. दुसरं वाक्य कोण वाचते? वाचा. एका बालिका विद्यालयात पठती. हा, विशेषण एका विशेषण बालिका आवाज पुन्हा सुरू झाला. हा, ठीक आहे. होईल मग तुम्हाला. हा, कोणाचे नाही तरी होईल. वाक्य कोण वाचतंय? वाचा. एकम फलम नष्टम अस्ति. एकम विशेषण फलम विशेष्य. हा, पुढचं वाक्य. बाकीचे बोला. वाक्य वाचा. एसडी म्हणजे काय मला कळत नाही आहे नाव तुमचं. अनम्यूट व्हा, वाक्य वाचा आणि नाव सांगा. एसडी अनम्यूट व्हा पहिले. एसजी. संगीता पंचावळे यायची. हा, बरोबर. नंतर SC हे कोण आहे? अनम्यूट होऊन बोला. पटकन अनम्यूट व्हायचं आणि बोलायचं. असं नाही, आपला खूप वेळ जातोय, तुम्ही बोलत काहीच नाही. अशाने मग तुम्हाला मी जे शिकवत आहे ते समजताय की नाही हे मला कसं कळेल बरं? मॅम पेज नंबर किती आहे? पेज नंबर 35. नाही, पण आहे तर दुसऱ्या पाठामध्ये गेलं ते. हो, दुसराच पाठ सुरू केलाय ना शनिवार पासून. शनिवारी नव्हता का तुम्ही वर्गाला? हो. मग विशेषण विशेष संबंधाचा आपण पहिला प्रश्न घेतला होता. त्याच्यामध्ये संख्येचा आहे ना. हा, ठीक आहे. हा. CO कोण आहे? CO
किशोरजी तुमचं काय याच्यावर काय नाव येत आहे तुमचं? किशोरजी हा की गेले? आहे सीओ म्हणजे मी. हा तुम्ही सीओ म्हणजे काय असं का बरं? कुठला वेगळा फोन घेतलाय का? नाही, तो ईमेल आयडी येतोय ना कन्सल्ट मी या नावाने. अच्छा. ओके ओके म्हणजे सीओ म्हणजे किशोरजी आहेत. ओके. हा आता SC म्हणजे कोण आहे? संगीताजी. नाही SG संगीता आहे, SC नाही आहे. SC SD लवकर सांगा. मी आता दुसऱ्या मोबाईल वरनं जॉईन झालोय, श्रीकांत बोरकर. SD अच्छा. सुरेश गांडगे. हा सुरेश डांगे करेक्ट. आणि SC म्हणजे तुम्ही श्रीकांतजी आहा का? हा SB. अच्छा SB. हा श्रीकांत बोरकर नाव पण येतं खाली. हो पण SB तर कुठं आहे नाही. नाही, श्रीकांत बोरकर आलाय मॅडम. आहे हो ना. का? हा. अच्छा ओके ठीक. चला मी दुसऱ्या मोबाईल वरनं जॉईन झालोय आता. ओके ओके काही हरकत नाही. चला पुढचं वाक्य वाचा. वाक्य नंबर 4. चोरा मार्गे धावंती. हा त्रय विशेषण चोरा विशेष. विशेष चोरा हा विशेष. विशेष. त्रय चोरा हा 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 विशेषण. बरोबर. चला 5वं वाक्य वाचा. सुरेशजी वाचा तुम्ही. मी वाचू का? तुम्ही वाचा. शुकः मधुराणि फलानि खादति. हा? हा नाही, ते तिसनं महिला पाचवं वाचायचं. 5वं वाक्य वाचा. तिस्रः महिला विपणीं गतवत्यः. पेज नंबर बरोबर आहे का पछापूरकर? पेज नंबर किती आहे? 35 आणि त्याच्यातलं दुसऱ्या क्रमांकाचं खाली दिलेली वाक्य वाचा. त्याच्यामधलं आपलं 5वं वाक्य झालंय. आता 6वं वाचायचं आहे. 5वं सुरू आहे. 5वं सुरू आहे. ओके चला. हा कोण म्हणताय आता वाचा. पाछापूरकरजी आल्यात का? विद्यालये 4 अध्यापकाः पाठयन्ति. बरोबर आहे का? हा 4 अध्यापकाः पाठयन्ति. याच्यातलं विशेष आणि विशेष हा? सांगा. विशेष विशेष काय आणि विशेषण काय पटकन सांगा. 4 चत्वारः तर काय आहे? तुम्ही अजून जॉईन नाही झालाय का संगीताजी? झाली आहे, मी तर जॉईन आहे. आहेत संगीताचे आहेत. हॅलो. हा सांगा. 4 अध्यापकाः पाठयन्ति. याच्यामध्ये अध्यापक विशेषण सांगा पटकन. विशेष आहे. 4 विशेषण आहे. बरोबर. आराताईवर गेल्या का तुम्ही? पुढचं वाक्य वाचा. 6वं राहिलाय. आराताई मध्ये जायचं. तिथे आपण झोहो मीटिंग येतं. हा मग तिथे जो तुम्हाला आराताईवर जाण्याच्या पूर्वी जो कोड आलेला आहे शंकरोनी पाठवलेला, तो डिजिट नंबर कॉपी करून तिथे पेस्ट करायचा, म्हणजे तुम्ही जॉईन व्हाल. तिथे एक नंबर आला होता ना आराताई लिंकच्या खाली. हा पण तिथे पासवर्ड टाकायचा आहे ना. कोणाला सांगता तुम्ही किशोरजी हे? ते संगीता मॅडम. नाही मी तर आहे join झाली आहे. संगीता मॅडम जॉईन झाल्यात. हा नाही, स्वाती बोरडकर आहे. अच्छा स्वाती आहे का? ठीक आहे. स्वाती बोरडकर आहे. तर तो हा. नंबर एक तर फिजिकली टाका, नाही तर कॉपी करून टाका तिथे. या सगळ्यामध्ये सगळ्यांचा वेळ जातोय. हो स्वाती बोरकर त्यांना समजलं का? ठीक आहे. हा चला पुढे घ्या. 6वं वाक्य. सभाभवने वाचा. कोण वाचताय? सभाभवने तिन्ही चित्राणी संती. हा तिन्ही आहे विशेषण आणि सभाभवन आहे विशेषण. सदाभवन नाही.
चित्राणी चित्राणी चित्राणी. आता बरोबर. पुढचं वाचा. 7वं झालंय. 8वं वाचा. 8वं वाचा. विद्यालय चत्वार अध्यापका पाठयन्ति. नाही, ते तर झालंय आपलं. 8वं. हा, 8वं वाचायचंय. अद्य चतस्र चतस्रः. कक्षां न आगताः. हा, चतस्रः उच्चार हॅलो? बरोबर करा. हा, चतस्र. हा, चतस्र चार. नाही. चतस्र हे विशेषण आहे नाही. आणि विद्यार्थिन्या हे पाचशे विशेष. पुरकर माझा ऐका तुम्ही. पाचशापूरकरची उच्चार चतस्रः नाही आहे, चतस्रः. स ला ब्र ची मात्रा आहे, त्र ला नाही आहे. चतस्रः. हा, नीट उच्चार करा. चतस्र. अच्छा. आता मी वाचतो पुढे. चतस्रः. पुढे वाचतो मी. चतस्रः विद्यार्थिन्या कक्षां न आगताः. आगताः. हा, विशेषण सांगा पटकन. चतस्र हे आहे विशेषण आहे आणि विद्यार्थिन्या हे विशेष आहे. बरोबर. पुढचं वाचा. कोण वाचताय? आम्ही वाचतो तरी. चत्वारी फलानी वृक्षात पतितानी. चत्वारी हे विशेषण आहे, फलानी हे विशेष्य आहे. हा, पुढचं वाचा. कोण वाचताय? द्वौ बालकौ भाषणं कृतवन्तौ. हा, बरोबर. द्वौ जे आहे, द्वौ जे आहे विशेषण आहे आणि बालकौ हे विशेष्य आहे. बरोबर. पुढचं कोण वाचताय? सुरेशजी राहिल्यात, तुम्ही वाचा. सुरेशजी वाचा तुम्ही. द्वे बालिके गीतम गीतवत्यौ. द्वे हे विशेषण आहे, काहीच ऐकू येत नाही. बालिके हे विशेष्य आहे. बरोबर. पुढचं वाचा. 12वं. मह्यम द्वे पत्रे आगते. बरोबर. मह्यम द्वे पत्रे आगते. हा, मग त्याच्यात विशेष सांगा. एक मिनिट माझा पहिला दिवस आहे. कोणता सुरू आहे? पान नंबर कोणता आहे? व्हिडिओ ऑन करून चेहरा दाखव. कोण आहे तो? व्हिडिओ ऑन. एक मिनिट. कसा करायचा? हा, ते तुमच्या खाली असतील ना, तुमच्या इथे. हा, तर नंबर म्हणजे पान नंबर काय आहे? किती आहे? माझा पहिला दिवस आहे. 35. हा, 32. पान नंबर 35. पान नंबर 35. ओके. 35. हा, ठीक. ठीक आहे ना. हा, चला आता पुढचं बघा. खालील वाक्यांमध्ये विशेषण व विशेषांना लक्षपूर्वक समजून घ्या. मला काहीच ऐकू येत नाही. हे बघा, आता आपण हे जे 12 वाक्य वाचले, वरील वाक्यांमध्ये स्थूल अक्षरांमध्ये मुद्रित शब्द संख्यावाचक शब्द आहेत ना. सगळे मुद्रित जे आहेत, डार्क केलेले, ते एकः, एका, एकम, त्रयः, तिस्रः, त्रीणि, चत्वारः, चतस्रः, चत्वारि, द्वौ, द्वे, द्वे, हे सगळे काय संख्यावाचक शब्द आहेत. आणि संख्यावाचक शब्द आणि सुद्धा विशेषण असतात, हे याच्यामधून आपल्याला कळलेलं आहे ना. संस्कृत भाषेत संख्या सुद्धा विशेषणे असतात. आता याच्यामध्ये ज्या संख्या आहेत, पहा, एक शब्द आहे, त्याच्यामध्ये त्याची पुल्लिंगामध्ये त्याचं काय शब्द, त्याला कसं वाचतात? एकः. स्त्रीलिंगामध्ये एका आणि नपुंसकलिंगामध्ये एकम. एकः हा देव प्रमाणे चालणारा शब्द आहे. देव हा देवो देवा करता एकः, एको, एकाः आहे ना. आणि एका शब्द स्त्रीलिंगी आहे, शालाप्रमाणे एका. आणि नपुंसकलिंगामध्ये एकम, वनम प्रमाणे. आता एक शब्दाची फक्त प्रथमा विभक्तीच असते, कोणतंही लिंग असलं तरी, हे लक्षात घ्या. कारण तो शब्द एक आहे, त्यामुळे त्याचं बहुवचन होईल का एकचं? नाही. द्विवचन होईल का? नाही. एकाचं एकच राहील, म्हणून त्याचा एकवचनच असतं. नंतर द्वे शब्द जो आहे ना, एकम द्वे म्हणतो की नाही आपण, त्यातला जो द्वे आहे तो पुल्लिंगामध्ये द्वौ,
स्त्रीलिंगामध्ये द्वे, नपुंसकलिंगामध्ये द्वे. हा द्वितीय वचनी शब्द आहे. याला प्रथम एक वचन पण नाही, बहुवचन पण नाही. आणि पुढचं आहे त्रीणी. एकम द्वे त्रीणी म्हणतो की नाही आपण. त्रीणी शब्द पुल्लिंगामध्ये त्रयः, तिस्रः आणि त्रीणी. तिसरः स्त्रीलिंग, त्रीणी पुल्लिंग. ह्याच्यामध्ये तेच पुन्हा देवप्रमाणे याच्या तिसरः म्हणजे तिसरः हा एक मिनिट याच्यामध्ये तिसरा हा फक्त बहुवचनात येणारा शब्द आहे, हे लक्षात ठेवा. त्रीणी हे वनम प्रमाणे वनम वने वनानी आहे ना, त्याप्रमाणे बहुवचन. तीन म्हणजे आपण काय म्हणतो, दोन पेक्षा जास्त हे बहुवचन असतात. त्यामुळे तीन हा बहुवचनी शब्द आहे. आणि तसंच चत्वारः, चतस्रः, चत्वारी आहे ना. चार हा सुद्धा काय आहे, बहुवचनी शब्द आहे. आणि याच्या पंच षट सप्त अष्ट. पहा आता याच्या पुढे मी 4 नंबरचा बिंदू क्रमांक 4. पाहिलं का? 5 नंबर 36 उघडलं, बिंदू चौथा पाहिला का? ही वाक्ये पहा. याच्यात कसं दिलंय, पंचबालकाः पठन्ति, पंचबालिकाः पठन्ति, पंचफलानि सन्ति. याच्यात प्रत्येक ठिकाणी पंच आलाय. त्याच्यात वेगवेगळा भेद काहीच नाही. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. आणि पुढचं वाक्य आहे षट छात्राः गच्छन्ति. संगीता वगैरे म्यूट व्हा. आवाज येतोय. षट बालिकाः धावन्ति, षट पुस्तकानि सन्ति. याच्यामध्ये तिन्ही याच्यामध्ये षट 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 असं चालाय. तर आता इथे काय पंच सप्त अष्ट नव हे जे शब्द आहेत, किती पंच षट सप्त अष्ट, या 4 शब्दांची एकच विभक्ती त्याच्यामध्ये वेगळे विभक्ती प्रत्यय लागत नाही. फक्त ते तसेच राहतात. पंच कुठलंही लिंग असो त्याच्यामध्ये फक्त पंच पंच पंच, षट षट षट, सप्त सप्त सप्त, अष्ट अष्ट अष्ट, नव 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 असंच राहणार. लक्षात आलं का? आणि त्या दशम हा पुढचा जो शब्द आहे त्याला तो मात्र दशन असा शब्द असतो आहे ना. तर तो थोडा वेगळा चालतो, दशन शब्द. आता तो जेव्हा आपल्या वापरात येईल तेव्हा मी तुम्हाला स्पष्ट करून ते सांगेन. पहा वाक्य पहा कसे आहेत. नगरे षट मंदिराणि सन्ति. पहा षट नुसते कसा. आणि पुढचं वाक्य पहा, दशसु प्रकोष्ठेषु जनाः वसन्ति. दशसु प्रकोष्ठेषु. आता याच्यामध्ये दशसु हे काय आहे, विशेषण आहे. आणि प्रकोष्ठेषु, आता प्रकोष्ठ है ना, प्रकोष्ठ हा पुल्लिंगी शब्द आहे. प्रकोष्ठेषु ही त्याची सप्तमी बहुवचन आहे ना. मग त्याचा विशेष आहे दशसु आवाजच कमी आहे, ऐकूच येत नाही. माझा आवाज येत नाही का तुम्हाला? बिलकुल नाही येत आहे. मी तर साऊंड अगदी फुल केलेला आहे माझा. हो तुमच्या स्पीकरचं तुम्ही बटन दाबा. तुम्ही फोनवर असाल. आम्हाला येतोय पण आवाज येतो. आम्हाला येतोय आवाज. बघा आता आता प्रकोष्ठ हा शब्द पुल्लिंग आहे. प्रकोष्ठ त्याचं सप्तमी बहुवचन वनम देवम प्रमाणे देव प्रकोष्ठेषु. आणि त्याचं पुन्हा जॉईन होतो. दशसु. नाही थांबा जरा. ते वरच्या बाजूला बघा, उजव्या बाजूला वरके एक स्पीकरचं बटन दिसतंय. उजव्या बाजूला वरच्या बाजूला टॉप कॉर्नर राईट. हे बटन दाबून तिथे स्पीकर सिलेक्ट करा. तुमचा फोन असेल. आता येतोय का माझा आवाज? हो ताई, तुमचा आवाज येतोय. प्रॉब्लेम नाही. त्यांच्याकडे त्यांनी सिलेक्शन वेगळं असेल त्यांचं. अच्छा. टीव्हीचा आवाज
टीव्ही बंद कर, आवाज तर त्रास होतो. हा कर बंद, इकडून करू शकतो. कर पटकन, मला उशीर होतो. हा बस. हा आता माझ्याकडचा आवाज बंद, एकदम बंद झालाय. बघा पुढचं वाक्य पहा काय आहे. दशसु कथासु. आता इथे पहा त्या पहिल्या त्याच्या आधीच्या वाक्यात कसं आलं दशसु आहे ना, इथे कसं आलं दशसु. हा फरक कशामुळे आला आहे. पुल्लिंगामध्ये देवेशु, देव शब्दाची सप्तमी बहुवचन, त्याप्रमाणे प्रकोष्ठेषु झालं होतं आणि त्याच्याप्रमाणे दशसु असं झालं होतं. पण तू इथे काय आहे, तूच आहे दशसूच आहे. आता हे दोन्हीकडे तिसऱ्या सारखंच आहे. मी दुसऱ्या दुसरं वाक्यात आणि बोलते. तिसरं वाक्य नाही, दुसरं आणि तिसरं वाक्यामध्ये सारखाच लिहिलेला आहे, दशसूच लिहिलेला आहे. हा आणि या कथासु आहे ना. आता इथे कथासु हा कथा शब्द कसा आहे, स्त्रीलिंगी शब्द आहे. तर तो शाला माला प्रमाणे चालतो आणि त्याची सप्तमी कथासु अशी होते, कथासु. मग त्याच्याप्रमाणे दशसु हे त्याचं विशेषण ना. पुढचं पहा. षड्भिः मित्रैः सह, षड्भिः मित्रैः सह गतवान. सह, आता इथे सह आल्यामुळे काय झालं, कोणासोबत, मित्रासोबत, म्हणून त्याची तृतीया, सहला तृतीयेची अपेक्षा आहे ना, म्हणून मित्रैही काय आलाय, मित्रैही. आणि मित्रैही षड्भिः आहे ना. षड शब्द देवप्रमाणे आला. देवेन देवः देवो देवाः, देवं देवो देवान्, देवेन देवाभ्यां देवैहि. देवैहि षड्भिः आलाय. थांबा एक मिनिट, थोडस माझं कन्फ्युजन होऊन राहिलं. दशसूच आहे तिथं दोघंकडे. हा दशसू, हो बरोबर आहे, दशसूच आहे. हा षड्भिः तृतीया बहुवचन आहे, मित्रैहि तृतीया बहुवचन आहे ना. तसं पुढचं वाक्य पहा. सा षड्भिः सखीभिः है ना, स्त्रीलिंगी शब्द आहे. आता स्त्रीलिंगी शब्द सखी आहे, त्याचे तृतीया बहुवचन कसं होतं, सखीभिः, म्हणून षड्भिः. आता सहावं वाक्य पहा. सप्तभिः रूप्यकैः अहम एतां लेखनीं कृतवान. लक्षात ठेवा, वाचताना क्रीतवान असं आलं पाहिजे. रूप्यकैः तृतीया बहुवचन आहे ना. तसंच सप्तभिः सप्तानां मालानां विक्रयणेन सह प्रभूतं धनं संपादितवान. सप्तानां मालानां कोणती विभक्ती आहे सांगा माला शब्दाची. मालानां षष्ठी बहुवचन. षष्ठी असेल, षष्ठी बहुवचन. द्वितीया मालानां माला शब्द रमा माला सारखंच आहे. रमा म्हणा बरं, रमा शब्दाची काय असतं, रमा नाम कोणती षष्ठी येते म्हणा बरं, कोणती विभक्ती येते म्हणा, कोणाला म्हणता येईल रमा शब्द, पटकन म्हणा, वेळ जातोय. म्हणा पटापट. रमे रमा, हा पुढे म्हणा. रमा शाला माला, तुम्ही जो पाठ केला असेल तो म्हणा. आम्ही म्हणतो रमा रमे रमाः प्रथमा, रमां रमे रमाः द्वितीया, रमया रमाभ्यां रमाभिः तृतीया, रमायै रमाभ्यां रमाभ्यः चतुर्थी, रमाया रमाभ्यां रमेभ्यः पंचमी, रमाया रमयोः रमाणां षष्ठी. रमायाः रमयोः रमाणां षष्ठी, रमायां रमयोः रमासु सप्तमी. हे रमे हे रमः. बरोबर. मग आता याच्यात रमा नाम म्हणजे कोणतं आलाय सांगा. षष्ठी बहुवचन.
षष्ठी बहुवचन. हा, त्याच्यामध्ये रमा शब्दामध्ये र असल्यामुळे त्याच्यामध्ये नचा न होतो, रमाणाम. पण इथे माला शब्द आहे, माला शब्दामध्ये माला नाम असं येतं, हे लक्षात घ्या. हा, षष्ठी बहुवचन म्हणून सप्तानाम मालानाम आहे ना, बहुवचन झालं, सप्तानाम बहुवचन. हा, अष्टाक्षरी मंत्र हा अष्टभिः अक्षरैः युक्तः अस्ति, अक्षरैः तृतीया है ना, अक्षरैः कोणती विभक्ती आहे, तृतीया विभक्ती आहे तृतीय ना. बहुवचन. हा हा, मग अष्टभिः तृतीया बहुवचन. आपंचभ्यः वर्षेभ्यः, आपंचेभ्यः म्हणजे काय, पंचभ्य पंचभ्य हे बहुवचनच येतं, वर्षेभ्य हा, बहुवचन. बहुवचन आपंचभ्यः आहे ते. असा आलाय. हा, संगीता भगिनी सांगा, हे मी सांगितलं होतं आधीच्या आपल्या शिकवताना. पूर्ण वर्ष सांगितलं होतं पण आ म्हणजे 5 वर्षांपासून, आपंचभ्यः वर्षेभ्यः है ना. पंचमी सहा संस्कृत सेवा करोती म्हणजे 5 वर्षांपासून ती संस्कृत सेवा करते है ना. भिक्षु हा, आ पंच म्हणजे 5 वर्षांपासून, आ लागला की पासून त्याचा असा अर्थ होतो. एक भिक्षुक शंका हा विचारायची पंच. मला, एक शंका हा, विचारायची. विचारा. पंच मध्ये ते हा, विचारा. म्हणजे तह जे येतं ना, तह, तर हा. ते वापरू शकतो का इथे आपण, तह? अच्छा, हा, याच्यामध्ये पंचतः असं तुम्हाला म्हणायचंय का, हो हो हो. पंचतः दशपर्यंत आहे ना, असं असतं ना वाक्य आपल्या आलेले आहेत ना, पहिल्या परीक्षेमध्ये आपण ते शिकलेलो आहोत, हा आहे ना. हो हो. कारण त्या म्हणजे पंचमी पंचमीला तह आणि भिय दोघंहीला चालतं असं म्हणतात. हा, बरोबर आहे, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे ना. पण इथे आपण विशेषण विशेषाचा वापर करतोय की नाही, म्हणून विशेष जसं असेल तसंच ते विशेषण येईल की नाही, म्हणून इथे पंचभ्यः असा आलाय. भिक्षुकः षड्भ्यः गृहेभ्यः भिक्षां प्राप्तवान म्हणजे भिक्षुकाने 6 घरून 5 घरून भिक्षा संपादन केली, प्राप्त केली, प्राप्तवान आहे ना. याच्यामध्ये परीक्षेमध्ये प्रश्न असेच विचारणार का, कसं विचारलं काय परीक्षेमध्ये प्रश्न? परीक्षेमध्ये प्रश्न आता कसा विचारला जाईल हे पहा, तुम्हाला सांगू का, मागच्या आपल्या या पुस्तकातला जो शेवटचा 12वा धडा आहे त्याच्यामध्ये 2 प्रश्नपत्रिका दिल्या आहेत. मी याच्या आधी पण बोलली होती तुम्हाला की त्याचं थोडं वाचन करा, म्हणजे बरं, तुम्हाला प्रश्नाचं स्वरूप काय राहील आहे ना हे कळेल. तर आता त्याच्यामध्ये विशेषण विशेषाचे जे वाक्य आलेले असतील किंवा जो प्रश्न आला असेल त्याच्यामध्ये तो प्रश्न कशा स्वरूपाचा आहे हे तुम्हाला त्याच्यात पाहून कळेल. म्हणजे तशा स्वरूपात प्रश्न येईल आणि मग त्याला उत्तर कशा स्वरूपात द्यायचं ते आपण पाहू शकतो, हो ना. हो, चालेल. हा, आपण जेव्हा ते प्रश्नपत्रिका सोडवू तेव्हा आपल्याला येईलच, पण आपल्याला त्याच्या आधी सगळं शिकायला लागेल ना. आता पहा पुढचा अभ्यासामध्ये पहा, विशेषाच्या लिंग वचन विभक्तीला अनुसरून विशेषणांनी मोकळ्या जागा भरा. विशेषाच्या लिंग वचनाला अनुसरून विशेषणांनी मोकळ्या जागा भरा आहे ना. आता उत्तम, हा, एक पहिले जे 10 वाक्य आहेत त्याच्यामध्ये उत्तम या शब्दाच्या वेगवेगळ्या विभक्तींचा आपल्याला उपयोग करायचा आहे. कशानुसार, विशेषानुसार. विशेषाचं हे उत्तम आहे उदाहरण काय विशेषण आहे, तर त्या विशेषणाला वापरताना त्याची विभक्ती कोणती घ्यायची, त्याचं लिंग कोणतं घ्यायचं, त्याचं वचन कोणतं घ्यायचं हे आपल्याला त्याच्या समोर त्याचं जे विशेष दिलाय त्याच्यावरनं ठरवायचं आहे. आता तुम्हाला कितपत याच्यातलं जमताय सांगा. पहिलं वाक्य आहे बालकम. आता बालक उत्तमम बालकम. उत्तमम, अगदी बरोबर, उत्तमम उत्तमम. हा, बालकेन उत्तमेन. बालकेन. उत्तमेन बालकेन, बरोबर. उत्तमेन पूर्ण का उत्तमेन? उत्तमेन का मेन, उत्तम? उत्तमेन न येईल, न नाही येणार. उत्तमेन बालकेन. हा, तिसरं वाक्य, उत्तमाय बालकाय. हा, उत्तमाय बालकाय, उत्तम. पुढे चौथं वाचा, उत्तमात बालकात. उत्तमात बालकात.
बाकी सगळ्यांनी बोला हा, एकदम ठराविक लोकांनी नाही बोलायचं, सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. उत्तमस्य बालकस्य. उत्तम उत्तम. हा 6वं. उत्तमे बालके. उत्तमे बालके. 7वं वाचा. उत्तमया बालक बालिकया. हा पुढचं. उत्तमो बालकाऊ. बालिकायै. उत्तम उत्तमई. उत्तमायै. हे पहा, बालिका यै स्त्रीलिंगी आहे की नाही. बालिका यै म्हणजे बालिका शब्दाची विभक्ती आहे की नाही. मग बालिका यै प्रमाणे काय होईल, उत्तमायै. उत्तमही नाही होणार, उत्तमायै. उत्तमा बालिका प्रमाणे काय होईल, उत्तमा. आणि मग त्याची विभक्ती काय होईल, उत्तमायै. उत्तमायै. हा पुढचं वाचा. 9वं. माया. उत्तमायाः. या हा उत्तमायाः बालिकायाः. 10वं वाचा. उत्तमाकायाम. उत्तमायाम. उत्तमायाम बालिकायाम. अगदी बरोबर. उत्तमायाम बालिकायाम. चतुरहा. आता पुढच्या दुसऱ्या याच्यात काय आहे, चतुरहा. चतुर शब्द आहे आणि त्याला सुद्धा या उत्तम शब्दाप्रमाणे विशेषाची लिंग विभक्ती वचन पाहून आपल्याला लिहायचं आहे. वाचा की चतुरान बालकान. चतुरान बालकान. बरोबर. दुसरं वाचा. चतुराः बालिकाः. अगदी बरोबर. पुढचं. तिसरं वाचा. चतुरै बालकै. कै हे चतुरै हे बालकै हे. चतुरैही बालकैही. हा 4थं वाचा. चतुराभिः बालिकाभिः. बालिकाभिः. अगदी बरोबर. पुढचं वाचा. चतुरेभ्यः बालिकेभ्यः. हा बरोबर. चतुराभ्यः बालिकाभ्यः. हा काचापूरकरजी, तुमचा आवाज येत नाही आज. चतुरानां बालकानां. 7वं झालं. बरोबर. चतुराणाम. चतुराणाम. हो. चतुराणाम बालकानाम. हा 8वं वाचा. कोण वाचतंय, वाचा. चतुरेषु बालिकेषु. हा चतुरेषु बालकेषु. बरोबर. 10वं वाचा. चतुरासु बालिकासु. बरोबर. आता विभक्ती हे काय म्हणतात त्याला, आपलं विशेष्याच्या लिंग विभक्ती वचनानुसार विशेषणाची लिंग विभक्ती कशी वापरतात, तुम्हाला आता या एवढ्या उदाहरणावरून लक्षात आलं असेल ना. हो. हा आता तिसरा प्रश्न बघा. दोन्ही स्तंभातील शब्दांच्या जोड्या जुळवा. पहा, पहिला अ स्तंभ आहे, दुसरा आ स्तंभ आहे. त्याच्यामध्ये किती शब्द दिले आहे, पुढे मागे 5-5 असे 10 दिलेले आहेत. हा आणि पहिल्या याला दुसऱ्या आ स्तंभामधलं कोणता शब्द पहिल्याशी जुळतो, म्हणजे विशेषण विशेष संबंधानुसार. पहिला आहे उन्नतात. आता याला कोणता जोडता येईल, दंडेन. हा सांगा सांगा. उत्तमात. दंडेन. नाही, उत्तमात ही पंचमी आहे, दंडेन तृतीय आहे. जमेल का पंचमी? वृक्षे. वृक्षात. उत्तमात वृक्षात. आ स्तंभामध्ये 7व्या क्रमांकावर आहे, मागच्या पानावर. मी आधी सांगितलं की 5 पुढच्या या पानावर आहेत 37 वर आणि 5 38 वर आहेत. हा तर ते मागचे पुढचे सगळे वाचा, आ स्तंभातले अ स्तंभातले, आणि मग जोडी जुळवा. उन्नते वृक्षे. बरोबर आहे. तिसरं वाचा. नूतनैः वस्त्रैः. हा विशालायाम इथे काय आहे, हा गृहायाम. विशालायाम. गुहायाम. बरोबर. हा मलिनानी आणि वस्त्राणी. हा उदारस्य. जनस्य. बरोबर. दीर्घेण. दंडेन.
दंडेन अगदी बरोबर. हा पुढचं अच्छा. उत्तमया उत्तमया इथे लेखन्या धन्यवाद. नाही विद्यार्थिन्या विद्यार्थिन्या लेखन्या लेखन्या विद्यार्थी विद्यार्थिन्या विद्यार्थिन्या हा विद्यार्थिन्या हा लेखन्या हा, हे पहा, हा. लेखन्या ही तृतीया, लेखन्या ही तृतीया आहे हा, है हा. ना. हा लक्षात ठेवा. झालं ठीक आहे. पुढचं कोणतं आहे? बुद्धिमत्या हा बुद्धिमत्या हा आता येईल विद्यार्थिन्या हा आहे ना. हा शेवटचा चतुरैही चतुर बालिका येई हा चतुरायै बालिकायै अगदी बरोबर. हा मग कळलं. उत्तमया याला काय आहे ना उत्तमया याला उत्तमया उत्तमया काय आहे याच्यामध्ये? उत्तमया तिथे लेखन्या नाहीये. लेखन्या 6व्या लेखन्या. क्रमांक आ मधला 6वा क्रमांक आहे. लेखन्या उत्तमया लेखन्या तृतीया चतुरायै विभक्ती. काही याच्यातलं कळलं नसेल तर पटकन विचारा. चतुरायै बालिका चतुरायै येई बालिका येई बालिकायै आ मधलं 9वं आ स्तंभातलं 9वा शब्द. हा कळलं. तिसरा प्रश्न पहा. कंसात दिलेल्या काय आहे? कंसात दिलेल्या शब्दाची योग्य रूप वापरा. आता आपल्याला पहिलं उदाहरण त्यांनी दिलंय काय? उन्नतात बाल वृक्षात फलानी पतितानी. आता शब्द कोणता आहे? उन्नत आणि त्याचं उन्नतात आलंय कशामुळे? वृक्षात या शब्द वृक्षात पंचमी शब्द आहे वृक्षात आणि त्याचं ते उन्नतात हे पंचमी मध्ये विशेषण आहे ना. हो. हा तसं आता त्याप्रमाणे आपल्याला कंसात दिलेल्याची योग्य रूप वापरायचे. पहा प्रपंचे देवः अस्ति समग्रे समग्रे प्रपंचे अगदी बरोबर. पुढचं बालकः फलानि खादितुम् इच्छति पक्वानि फलानि अगदी बरोबर. छुरिकया कर्तनसमये जागरूकः भव तीक्ष्णा तीक्ष्णाया हा बोला तीक्ष्णाया तीक्ष्णया छुरिकया छुरिकया जागरूकः भव बरोबर. पुढचं तस्याः गृहम् उपकरणैः अलङ्कृतम् अस्ति आधुनिक आधुनिकैः बरोबर. राधिका सखीः गृहं प्रति आहूतवती आत्मीय नाही. एक जरा शंका होती. पहा सखी ही कसा शब्द आहे? स्त्रीलिंग हा मग आत्मीय याचं काय होईल पुल्लिंग स्त्रीलिंगामध्ये? आत्मीय आत्मीया आत्मीया सखी एक वचन आहे सखी त्यामुळे आत्मीया लक्षात ठेवा. एक विचारायचं शंका. हा बोला. तस्या गृहम् आधुनिकैः उपकरणैः अलंकृतम् अस्ति म्हणजे काय याचा अर्थ अर्थ काय झाला? अलंकृत म्हणजे सजवलेलं. तिचे आधुनिक उपकरणांनी सजवलेले आहे. अच्छा ओके समजलं. समजलं ना. अशा प्रकारे तुम्हाला जर काही समजलं नाही पटकन विचारत चला. अलंकृतम काढून टाकलं तर तस्याः गृहम् आधुनिकैः उपकरणम अस्ति असं होईल. नाही आधुनिकम उपकरणम किंवा आधुनिकानी उपकरणानी संती अस्ति असलं तर आधुनिकम उपकरणम असं येईल है ना. आपण इकडे अस्ति असल्यामुळे पण संती बहुवचनात आलं तर काय होईल? संती असं होईल. पण इकडे अस्ति कशामुळे? गृहम हे त्याचं कर्तृपद आहे समजलं का? म्हणून अस्ति आलाय. कर्तृपदाप्रमाणे क्रियापद असतं की नाही
आणि गृहम हे एक वचन आहे म्हणून अस्ति हे एक वचन क्रियापदाचा आहे. किम अस्ति. ओके. गृहम गृहम कथमस्ति आधुनिकैः उपकरणैः अलङ्कृतम् अस्ति. अलङ्कृतम् अस्ति. कथमस्ति अलङ्कृतम् अस्ति. हा असं आहे ते. आता पुढचं वाक्य वाचा. बालिकायाः पिता सुरेशः बुद्धिमती. बुद्धिमत्यायाः नाही. बुद्धिमत्याः बालिकायाः हा. पिता सुरेशः. बुद्धिमत्याः बालिकाः बरोबर. बुद्धिमत्याः बालिकायाः पिता सुरेशः. पुढचं वाक्य. छात्रेभ्यः विशेष शिक्षणं प्रदत्तम्. लावला. हो हो आता पुन्हा लाव मी बोलते. हा काय सांगितलं. बुद्धिमत्ता झालं ना. छात्रेभ्यः विशेष शिक्षणं प्रदत्तम्. चतुरेभ्यः छात्रेभ्यः बरोबर. अधिकारी जनेभ्यः उत्कोचं स्वीकृतवान्. एकदा सातवं सांगा ना. सातवा. चतुरेभ्यः छात्रेभ्यः. बरोबर आहे ना. हा चतुरेभ्यः. हा. निर्धनेभ्यः. हा निर्धनेभ्यः जनेभ्यः. निर्धनेभ्यः जनेभ्यः उत्कोचं स्वीकृतवान्. हा लागला किती. हा बरोबर आहे. उत्कोचमचा अर्थ कळला का. नाही नाही. आपण म्हणजे शिकवण्याचं कोचिंग म्हणतो ज्याला आपण. हा शिकवणी वर्ग. एक मिनिट मला फोन येतोय दुसऱ्या फोनवर मी बोलते. एक मिनिट. हा बोला. हा बोला ना. फोन रात्री करायचं 10 वाजता म्हणाले तुम्ही. हो करीन ना मी 10 वाजता. हो नक्की 10ला. 10ला नक्की करीन. हो 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 नक्की. बर ठीक. हा ठीक. बर हो बरोबर आहे. पादुकांचं. अच्छा हो हो चालेल. हो ते काय मुक्ताशी बोला. ते बोलते. हा चला कोणतं वाक्य चालू होतं आपलं. अधिकारी निर्धनेभ्यः जनेभ्यः राष्ट्रेषु भारतम् अन्यतमम् अस्ति. हा अन्यतमम् अस्ति. अभिवृद्धिशील कसं लिहाल. शिलेषु अभिवृद्धिशीलेषु राष्ट्रेषु भारतम् अन्यतमम् अस्ति. बरोबर आहे. हा पुढचं वाचा. भक्ताय देवः वरं ददाति. वरं ददाति. सरलाय भक्ताय देवः वरं ददाति. अगदी बरोबर. कोष्टकातील संख्यांची योग्य रूपे वापरून वाक्य पूर्ण करा. एका बालिका है ना. उदाहरण दिला. एका बालिका. एका बालिका एकम मालाभी. 3 शब्द दिलेला. 3 आकडा दिलेला आहे आणि मालाभी. तर आता 3चं विभक्तीप्रमाणे कसं येईल. स्त्रीलिंगी राहील. हा ते स्त्रीलिंगी म्हणजे कसं येईल. तिसृभिः. नाही तिसरं येईल ना. त्याची भीहीची काय. भी म्हणजे कोणती आहे विभक्ती सांगा.
तृतीय बहुवचन. माला, रमा, दिवी. तृतीय, एकम, तिसरं मग. द्वे, त्रीणि, तृतीय आहे. तृतीय. हा बहुवचन. तिसृभिः बहुवचन. आता दुसरं वाक्य काय आहे? कंसात 2 आकडा आहे आणि शिक्षकयोः. तिसरं भी येईल का पहिला? तिसरं भी येईल का? तिसृभिः. द्वौ. तिसरं भी. आता कंसात 2 आहे आणि शिक्षक द्वौ, काय? शिक्षकयोः. द्वौ नाही येणार. द्वौ नाही. काय द्वौ नाही येणार का? द्वौ. इकडे शिक्षकयोः आहे की नाही? द्वयोः. द्वौ. नाही, द्वयोः. हा. म्हणजे जसं ही आता शिक्षकयोः किती विभक्ती आहे त्याच विभक्तीचं ते राहणार का? हो, मग काय? सप्तमी विभक्ती आहे. हा सप्तमी विभक्ती द्विवचन. अनेक वचन. हा बापरे. बहुवचन. म्हणजे हे एक दोन, मग याच्या सगळ्यांची विभक्ती बघायला लागेल का? किती शब्दापर्यंत बघायला लागते मग ही? नाही, त्याच्या दिलेला शब्द जो आहे, जसं आता शिक्षकयोः आहे ना, मग त्याची जी विभक्ती वचन लिंग आहे त्याप्रमाणे ह्या आकड्याची लिंग विभक्ती वचन घ्यायचं. आता शिक्षकयोः, शिक्षक शब्द कोणता आहे? रामः सारखं येईल ना शिक्षक? हो. इथे आणि याचे 50 असेल तर 50. चेंज नाही होत. चेंज होतं का मग पंच वगैरे? होत. आपण हे पूर्ण प्रत्ययामध्ये येतं ना ते. आता इथे सध्या आपल्याला जे शब्द जेवढे शब्द आहेत तेवढंच बघा. आपण ते पुढच्या पाठात जेव्हा शिकू ना तेव्हा तुम्हाला ते नीट समजेल. एक मला फक्त एवढं म्हणायचं आहे की ती कुठली शंका असो त्याची त्या विभक्तीत त्याची करून घ्यायची. 50 असो, 60 असो, काही पण असो. ते आकारांत आहे का उकारांत आहे त्याच्यानुसार त्याची विभक्ती करायची. लिंग आकारांत उकारांत आहे का हे पाहणं म्हणजे काय असते? बरोबर, आलं लक्षात. स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि आकारांत उकारांत हे तर त्याच्यावरनं लिंग पाहिल्यानंतर आपल्याला कळतं आहे ना. आणि त्याचं वचन पाहायचं, एक वचन, द्विवचन, बहुवचन. आता इकडे लक्षात ठेवा की 2 हा आकडा दिलाय की नाही? 2 म्हणजे द्विवचन की नाही? 2 हा आकडा फक्त द्विवचनात येतो हे तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं की नाही? मग शिक्षकयोः, द्वयोः शिक्षकयोः. आलं का लक्षात? हा. आता तिसरं वाक्य पहा. कंसात 4 आकडा दिलाय आणि पुस्तकानां. अनेक वचन. षष्टी अनेक वचन. बरोबर. षष्टी बहुवचन. हा, मग त्याची 4ची काय होईल? चतुर्णाम पुस्तकानां. अच्छा. हा. आलं का? चतुर्णाम. हे शब्द थोडे तुम्ही नीट लक्षात ठेवा, विभक्ती कशी होते ते. जरा थोडं तुम्हाला आता सुरुवात आहे तर कठीण जाईल म्हणून मी सांगते तुम्हाला, लक्षात घ्या वाक्य. चतुर्णाम पुस्तकानां. आता इथे र आहे ना, चतुर मध्ये र येतो की नाही म्हणून नचा न झालाय. चतुर्णाम पुस्तकानां. पुढचं पहा. कंसात 5 वाक्य आहे. देवीभ्यः म्हणजे 5ला काय म्हणतात? पंचभ्यः. अगदी बरोबर. पंचभ्यः देवीभ्यः. हा, पुढचं 8 कंसात 8 दिलाय. प्रकोष्ठेषु. अष्टेषु. अष्टासु. अष्टासु प्रकोष्ठेषु. पुढचं हे चतुरा नाम येईल ना? चतुरा नाम येईल ना? तिसरं चतुरा नाम येईल ना? चतुरानाम. चतुर्णाम. र पूर्ण रफार येईल. चतुर्णाम. चतुर शब्दामध्ये रचा पाय लंगडा असतो की नाही म्हणून तो डोक्यावर रफार येईल त्याचा. चतुर्णाम. हा. न बाणाचा न. नळाचं न येणार नाही, बाणाचा न येईल कारण रफार आहे ना म्हणून.
हा र आला की त्या वाक्याचं मध्ये नचा न होतो हे लक्षात ठेवा त्या शब्दामध्ये. हा झालं. पुढचं 6वं काय आहे? आसनदे दई हे आसनदैही. सप्तै हा सप्तई सप्तै आसन्दै. सप्तभिही. सप्तमी हा सप्तभिही आसनदैही है ना. भिही येतं तृतीया बहुवचन है ना. हा हा पुढचं वाक्य बघा. पुढचं काय आहे? कंसात पत्रिकाभ्यः 9 आकडा आहे. पत्रिकाभ्यः. अष्टाभ्यः हा नवेभ्यः अष्टाभ्यः नवभ्यः 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 पत्रिकाभ्यः. नवभ्यः हा पुढचं 8वं वाक्य पहा. एकम हे एकम येईल. हा मित्रेण. मित्रेण एकच होईल. एक मित्र. मित्र नाही. हे दोन्ही पण याच्यात येते ना, म्हणजे पुल्लिंग आणि नपुंसक दोन्ही पण येते ना मित्र. मित्र नाही. मित्र मित्रम शब्द पुल्लिंगिने नपुंसकलिंगी शब्द. मित्र एकम येईल. एकम मित्रेण एकम मित्रेण नाही, मित्रेण आहे ना. कोणती विभक्ती आहे? मित्रेण सह द्वितीया. तृतीय विभक्ती. तृतीय एकवचन. तृतीया एकवचन. अगदी बरोबर. मग काय होईल? एकेन मित्रेण. एकः एकम एकेन एकाय असे त्याचे एकवचन सगळे येतील ना. प्रथमापासून तर संबोधनापर्यंत सप्तमीपर्यंत. त्याचे एकवचन देवा शब्दाचं किंवा वनम शब्दाचं जे आहे त्याच्याप्रमाणे ते येईल. वनम आणि देव या दोन्ही शब्दांमध्ये काय असतं? तृतीयेपासून संबोधनापर्यंत विभक्ती सारख्या असतात. मग वनमची तृतीय काय आहे? वनेन. मग त्याच्यात काय येईल? एकेन. हा समजताय ना सगळ्यांना. हा पुढचं वाक्य पहा. कंसात 6 आकडा आहे. शाखासु. शाखासु हा षडासु षट्सु. षट हे पहा षड शब्द आहे पण तो जेव्हा उपयोगात आणला जातो तेव्हा त्याचा ट होतो. षट्सु. टचा पाय लंगडा लिहायचा. षट्सु. हा सु जोडायचा त्याला. मला वाटलं षडाक्षर येतं तसं षडासु होईल. नाही षडासु नाही. षट्सु. आता 10वं शेवटचं वाक्य. गृहेभ्यः. कंसात आहे 10 आकडा. दशभ्यः. गृहेभ्यः. हा गृहेभ्यः आहे ना. आलं का लक्षात? गृहेभ्यः दशभ्यः गृहेभ्यः. हा दशभ्यः गृहेभ्यः. हा पहा हे 5वं करून घेऊ पटकन, कारण आपल्याला सुरू करायला थोडा वेळ झाला होता. तर आपण अजून 1-2 मिनिट 4 मिनिटं पहा. आता काय म्हटलंय त्यांनी? कोष्टकातील संख्यांची योग्य रूपे वापरून वाक्य पूर्ण करा. तसंच आहे. फक्त वाक्य दिलंय त्याच्यामध्ये फक्त शब्द आणि विशेषण विशेष दिलं होतं 4थ्या याच्यामध्ये. आता वाक्यांमध्ये उपयोग केलाय त्याचा, बाकी काही नाही. हा पहिलं वाक्य पहा. एकाम बालिकाम आह्वयतु. म्हणजे एका मुलीला बोलव. आह्वयतु आहे ना. प्रेरणार्थक वाक्य शब्द आहे ना. आह्वयतु म्हणजे बोलव. एकाम बालिकाम आह्वयतु आहे ना. आता एकाम बालिकाम. तसा आता पहिल्या नंबरचं वाक्य पहा. ते कंसात 3 आहे. शिक्षकान प्रेषितवन्तः. ते शिक्षकान म्हणजे कोणती विभक्ती आहे? शिक्षकान द्वितीया बहुवचन आहे ना. द्वितीय बहुवचन. तृतीय बहुवचन. तृतीय नाही. द्वितीय. देवः देवौ देवान. देवम देवौ देवान. तृतीया नाही. द्वितीया बहुवचन लक्षात ठेवा. तसं शिक्षकान. हा शिक्षकान. मग काय होईल? 3चं कसं होईल? शिक्षकान तृतीय. त्रीन. नचा पाय लंगडा. दीर्घ. त्रीन.
त्रि दीर्घ घ्यायचा, नचा पाय लंगडा. त्रीन. आलं का लक्षात? हा. त्रीन शिक्षकान. हा, पुढचं पहा. कंसात 4 आहे. मार्गदर्शिन्यः गच्छन्ति. हा, मग काय होईल? कन्या. तिसरुभ्य. हा, काय येईल? तिसरुभ्य. नाही, 4 आकडा आहे ना. हा, रन्याः. 4चं काय येईल सांगा? चत्वरन्याः. चतस्रुभ्यः. चतस्रुभ्यः श्रुभ्यः. मार्गदर्शिन्यः गच्छन्ति. हा, चतस्रुभ्यः मार्गदर्शिन्यः गच्छन्ति. हा, पुढचं तिसरं वाक्य पहा. कंसात 6 आकडा आहे. कक्षासु पाठः प्रचलति. षट्सु. मगाशी झालं. हा. मगाशी झालं तसं. षट्सु, अगदी बरोबर आहे ना. हा, चौथं पहा. उत्तीर्णानां, कंसात 10 आकडा आहे. बालानां नामानी वद. दशानाम. दशानां बालानां, अगदी बरोबर. पुढचं बालाभ्याम दोन. माता गतवती. काय? बालाभ्याम हे पहा, माता गतवती. बालाभ्याम म्हणजे कोणती विभक्ती आहे? हे पहा, सह आलाय की नाही? हे पहा, लक्षात ठेवा. सह आलं म्हणजे विभक्ती कोणती असते? सह म्हणजे तृतीया. तृतीया. मग हे बालाभ्याम काय आहे? तृतीया तृतीय आहे. आहे. नक्कीच. पण विभक्ती कोणत्या? तृतीय विभक्ती आहे नक्की, पण त्याचं वचन कोणतं आहे? आता त्याचा द्विवचन. अनेक वचन, बहुवचन. द्विवचन. द्विवचन. आणि ते 2 आकडा आहे ना. हा, द्विवचन. म्हणजे ह्या वाक्यामधलं विभक्ती ओळखणं किंवा वचन ओळखणं किती सोपं आहे पहा. सह असल्यामुळे द्वितीय विभक्ती, 2 असल्यामुळे द्विवचन. मग काय होईल? द्वाभ्याम बालाभ्याम. वाभ्याम. द्वाभ्याम बालाभ्याम. अच्छा. हा, वाभ्याम. आता कंसात 3 आलं. वर्णैः आकाशः शोभते. वर्णैः कोणती विभक्ती आहे? आता वरच्या सारखंच आहे याच्यामध्ये पहा. शोभतेच काहीतरी आहे. शोभते नाही. कशाचं विशेषण आहे? वर्णैः. वर्ण मग काय? म्हणजे रंग का? हा, वर्ण म्हणजे रंग. हो. हा, म्हणजे वर्णैः काय आहे? बहुवचन आहे ना. बहुवचन. देवेन देवाभ्याम देवैः, तसं वर्णैः आहे ना. आणि इकडे त्रिभिः वर्णैः आकाशः शोभते. त्रिभिः वर्णैः आकाशः शोभते. 7वं पहा. सह कंसात 8 आहे. भाषाः जानाति. भाषा. अष्टाः. अष्टाः. अष्टः नाही येणार. अष्टः कसं येईल? भाषाः किती, कोणतं वचन आहे? अनेक वचन. अनेक वचन. हा, अष्टाः. अष्टाः भाषाः जानन्ति है ना. पुढचं वाक्य कळलंय ना. अष्टाः भाषाः. हा, गुरुः कंसात 1 आहे. शिष्याय मंत्रदीक्षां दत्तवान. गुरुः. एक वचन. एकाय. बरोबर आहे. पुढचं पहा. कंसात 5 आकडा दिलेला आहे. पांडवेषु धर्मराजा ज्येष्ठः. काय होईल? पांडवे. पंचसु. पांडवेषु धर्मराजः ज्येष्ठः. शेवटचं वाक्य कंसात 8 दिलेला आहे. 8. शिलाभिः उद्यानं शोभते. अष्टाभिः शिलाभिः उद्यानं शोभते है ना. कळलं का?
हा हा आता याच्या पुढचं बघा, व्यावहारिक शब्दावली. आता याच्यामध्ये चवी, वेगवेगळ्या चवी आणि वेगवेगळे रंग याचे त्यांनी शब्द संस्कृतातले आणि मराठीतले दिलेले आहेत. हे सगळे आपल्याला पाठ करायचे आहे. म्हणजे कुठलाही रंग आपल्याला ओळखता आला पाहिजे, कुठली चव आहे ती आपल्याला कळली पाहिजे, आहे ना. आणि संस्कृतमध्ये जर वाक्य लिहा म्हटलं, एखादं वाक्य मराठीत दिलेलं संस्कृतात भाषांतर करा, त्याच्यामध्ये एखादी चव आली तर ती आपल्याला संस्कृतमध्ये काय आहे हे लिहिता आली पाहिजे. रंग आला तर त्याला संस्कृत शब्द काय आहे तो आपल्याला कळला पाहिजे. त्या दृष्टीने हे शब्द प्रत्येक याच्यामध्ये, आता याच्यापासून पुढच्या प्रत्येक पाठामध्ये आपल्याला व्यावहारिक शब्दावली राहणार आहे. त्याच्यात जे जे दिलेले शब्द आहेत ते सगळे रोजचा पाठ झाला की आपले एका खाली एक, एका वहीमध्ये सगळे शब्द उतरवायचे आणि ते एकदा सकाळ संध्याकाळ रात्री भरभर सगळे वाचून घ्यायचे. परीक्षेपर्यंत पाठ होतात. नुसतं उघडून एकच शब्द 10 वेळा म्हणा असं पाठ करायची आवश्यकता पडणार नाही असं मला वाटतं. आणि लक्षात ठेवण्यासाठी शिक्षक महोदया सोडून बाकीच्यांनी सगळे त्या चवीचे पदार्थ तयार करायचे आणि सॅम्पल म्हणून पाठवायचे, म्हणजे सगळ्यांना चवी लक्षात राहते. अच्छा. कटूवाला मी करेल ते कडू असलेलं करते मी. कटू म्हणजे काय? कटू म्हणजे तिखट. कटू म्हणजे तिखट आहे आणि हा. म्हणूनच तिखटवाला चव करेल. पाठवायची. कटूला कडू करतात आहे. तिक्त म्हणजे कडू, तिक्त म्हणजे कडू. हा चला ठीक आहे, थांबतो आता इथे. हा आता हे पहा, हे की नाही हे आरट्टई जे आहे ते, त्याच्यात ते हो हे सगळं आपल्या सगळ्यांसाठी नवीन आहे. आणि मला तर फारसं या मोबाईल मधलं कळत नाही. आतापर्यंत कसं गुगल मीटचं आपलं लिंक तयार करायची आणि ती पाठवायची. पण आता हे संस्कृत भारतीचं म्हणणं आहे, हे आपलं भारतीय ऍप आहे आणि याच ऍपवर वर्ग झाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपण करू, पण काही दिवस आपल्याला प्रॅक्टिस होईपर्यंत थोडासा मागे पुढे 5-10 मिनिटं होतील. पण कोणी जॉईन होता येत नाही म्हणून जाऊ नका, प्रयत्न करा आणि जॉईन व्हा, म्हणजे मागे पुढे आपला अभ्यास होणार नाही. ठीक आहे. एक चला प्रश्न एक हा एक बोला. एक मला विचारायचं आहे. हे हा झालेलं याच्यापूर्वी म्हणजे पहिला धडा जो झालेला आहे ते हा होईल का आपल्याला रिपीट करता, म्हणजे होईल का कधी? हे पहा त्याचं आता, रेकॉर्डिंग मिळेल ना. हे पहा आता काय आहे, प्रश्न काय आहे की सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बहुतेक परीक्षा होणार आहे. म्हणजे आपल्या जो आता आणि 24 पासून तर 30 तारखेपर्यंत वर्ग बंद राहणार आहे. म्हणजे जर सबस्टिट्यूट कोणी घेणार जर असलं तर मी तुम्हाला सांगीन तसं, किंवा त्यांना पाठवीन. पण नाही तर मी बंद ठेवीन, कारण मी पंढरपूरला जाणार आहे. तिथे मला वर्ग घेणं शक्य होणार नाही, कारण गोंधळ खूप असतो. मी 24ला सकाळी जाणार आहे आणि 30ला तिथून निघून 1 तारखेला सकाळी घरी येईन. तर 1 तारखेला पासून आपला वर्ग पुन्हा होईल. पण दुसऱ्या कोणी टीचर घेणार असले तर मी त्यांना नक्की सांगेन. समजलं का? तर आता ह्याच्यामध्ये पहा काय आहे, आपल्याला 11 धडे पूर्ण शिकायचे आहेत आणि धडे मोठे मोठे आहेत. याच्यामध्ये भरपूर विभाग आहेत. एकेका याच्यात 11, 12, 11, 12 असे विभाग आहेत. तर ते सगळे करायचे म्हटलं तर आपल्याला महिना कमी पडेल. त्यामुळे जे झालेलं आहे ते तुम्हाला व्हिडिओ ते आठवडे मध्ये म्हटले ना की ग्रुपवर टाकतो मी, तर ते त्यांनी टाकलेला व्हिडिओ जो आहे तो बघायचा, म्हणजे तुम्हाला त्यातनं काय आहे ते कळेल. कशात कळलं का? टाकलेला आहे व्हिडिओ? व्हिडिओ आता हे आरटताईवर टाकणार आहेत, ते अजून टाकला नाहीये त्यांनी. ते म्हणाले मी झालेल्या वर्गांचे व्हिडिओ टाकेन. तर त्यांनी टाकल्यानंतर आता हे सगळं रेकॉर्डिंग होत आहे आपल्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे तुम्हाला हे व्हिडिओ पुन्हा पाहायला मिळतील. आणि नाही मिळाले तर आपण पुढे वेळ मिळाला तर तुम्हाला जे काय अडचणी मागच्या असतील त्या आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू निश्चित. कळलं का? हे मागचं बहुतेक मी केव्हा विसरलोय मला, पण हे जे 9 दिले आहे, पिबती, पिबते, पास्यती, पावेता, हे जात का आपलं? हो झालंय ना. मध्ये मध्ये कधी होतं मी विसरलो, माझा वर्ग कधी झाला. ठीक आहे ठीक आहे, आपण आता जसं जसं पुढे येत आहे ना इथून ते सगळं तर रेग्युलर करूया. बरं. हो हो आणि हो, हे रिपीट आहे. पाहिलंय रिपीट ते आहे मध्ये. हे पहा, तुम्ही जितकं स्पीडने अभ्यास कराल तितकं आपल्याला पुढचं मागचं रिव्हिजन करायला वेळ मिळेल, अन्यथा नाही नाही, मिळणार. फक्त मी विसरलो म्हटलं, मधला वर्ग मी कुठला तरी स्किप झाला माझ्याकडनं. ओके काय तेवढं पण थोडंफार. आता 1-1.5 महिन्यात मध्ये एवढं होणार आहे का अभ्यास? म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात आहे म्हटल्यानंतर एकच महिना असं पकडायचा, पण एका महिन्यात एवढा अभ्यास होईल का? पण काही झालं तर फेब्रुवारीत परीक्षा द्यायची. हो का? असं आतापासून म्हणू नका. आपल्याला सप्टेंबर मध्येच परीक्षा द्यायची हा विचार ठेवा.
आणि आपण करण्याचा प्रयत्न करूया. समजलं का? बरं, ठीक आहे. चला आपण शांती मंत्र म्हणूया. पुष्कळ वेळ झाला. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै पुनर्मिलामः. धन्यवादः. श्वः पुनर्मिलामः. अष्टवादने, रात्रौ अष्टवादने श्वः पुनर्मिलामः. धन्यवादः. शुभरात्रिः. शुभरात्रिः.